अर्हंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. जेव्हा शेवटचा श्वास माऊन घेतो तर त्याच्या अगोदर त्याच्या मागे जवळजवळ 72 घंटे पूर्वी मार सेना लागत असते. काहींच्या मागे 2 महिने अगोदरपासून लागते आणि काहींच्या मागे 3 महिने अगोदरपासून लागते. तर काहींच्या मागे जन्मल्याबरोबरच मार सेना त्यांच्या मागे लागते. जसं की भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लगेच मार सेना त्यांच्या जवळ आली. काय म्हणाली? तुम्ही वाचलं ऐकलं का? काय म्हणाली? भगवान चला आता तुम्ही अर्हंत प्राप्त केलं, तुम्ही सम्यक संबुद्ध झाले, चला आता महापद निब्बाण प्राप्त करा. अशी ती डायरेक्ट भगवंताला मृत्यूकडे घेऊन चालली होती. सम्यक संबोधी मिळाल्याबरोबरच परंतु भगवान बुद्ध हे मार सेनेला लवकर ओळखत होते आणि लगेच म्हणत होते की तू मार आहेस ना, आणि त्यामुळं ते मार सेना लगेच तिथून अंतर्धान पावत होती. ही मार सेना जी आहे ती अनेक रूपामध्ये असते. त्याला आपण मराठी भाषेमध्ये यम म्हणतो. त्याच्या मागे यम लागले म्हणतात कालपासून. आता घेऊन जातात त्याला. काही ना 8 दिवसापासून लागतात. घर 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 करते. आपल्या घरातच ते वरडतच राहते. लोक म्हणतात ओरडू नका ना, परंतु ते एवढा आवाज करते की साऱ्या आजूबाजूच्या गल्लीला त्याचा आवाज जाते. आपण म्हणतो याच्या मागे यम लागले, आता याला घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे जे दुष्ट मार असतात ते अनेक रूपामध्ये असतात. ते मायाजाळ्याच्या रूपामध्ये असतात, ते क्रोधाच्या रूपामध्ये असतात, ते आसक्तीच्या रूपामध्ये असतात, ते तृष्णेच्या रूपामध्ये असतात, ते पंचकाम गुणामध्ये लिप्त आसक्त झालेले असतात. पंचकाम गुण म्हणजे काय? पंचकाम गुण म्हणजे तुमचं मन हे रूपामध्ये आणखी आणखी त्याच्यात भिदा झालं, भाळलं, शब्दामध्ये भाळलं, गंधामध्ये भाळलं, रसामध्ये भाळलं, स्पर्शामध्ये भाळलं, मनोविषय वासनेमध्ये भाळलं. एखाद्या मुलीचं रूप पाहिलं त्याच्यावरच भाळलं. ते अंग अंग पाहिलं, रंग रंग पाहिले, ब्युटीनेस पाहिलं त्याच्यावरच भाळते ते. अशी अनेक प्रकारचे मार आपल्या सोबत आपल्याला मत परेशान करतात. 72 घंट्यापर्यंत ते माणसाला परेशान करतात. भगवान बुद्धाला त्यांनी जन्मभर परेशान केलं आणि वैशालीला शेवटी ते आले. वैशालीच्या स्तूपामध्ये सारदंद चैत्यामध्ये ते मार आले दुपारी 2 वाजता आणि काय म्हणाले, भगवान आता तुमचा भिक्खू संघ हा अर्हंत झाला, तुमचा भिक्खुनी संघ अर्हंत झाला, तुमचा उपासक उपासिका संघ
श्रोतापन्न फळाला आला, सकृतागामी फळाला आला, अनागामी फळाला आला, अनर्हंत मार्गाच्या रस्त्यावर आहे, तेव्हा भगवान चला आता महापनिब्बान प्राप्त करा. तुमचा भिक्षुसंघ आता अरहंत पदाला गेल्यामुळे तुम्ही महापनिब्बान प्राप्त करायला काही हरकत नाही. बराबर भगवान बुद्धाला त्यांनी सारदंद चैत्यामध्ये घेरलं आणि त्यांचं मन तयार झालं. त्यांचा शिष्य आनंद होता बाजूला. आनंदाला विचारलं, काही तुमच्या काही शंका आहे का? काही शंका कुशंका असतील माझ्या धम्माबद्दल तू विचार. आनंदाला काही सुचना, कारण त्याच्या मागं मारसेना लागली होती. त्याला प्रश्न विचारू देत नव्हते त्यांना. आनंदानं जर हुशारीनं प्रज्ञेनं जर सतर्क होऊन जर त्यांनी एक प्रश्न विचारला असता की भगवान तुम्ही आणखी आयुष्य हे 2 कल्प वाढवून ठेवा, कमीत कमी 2 कल्प, म्हणजे 80 वर्षाचे भगवान आता झालेले होते आणि 2 कल्प म्हणजे 100 आणि 120, म्हणजे 120 वर्षाचं वय हे भगवान तुम्ही धम्मासाठी आणखी द्या, अशी आनंदाला विनंती करण्याची त्या ठिकाणी गरज होती. परंतु त्यांना मात्र विनंती करता येत नव्हती. त्यांना विनंती करायचं सुचतच नव्हतं. ते सुचूच देत नाही. ते इतका खराब मार आहे माणसाला. काय काय लोकांना तडका फडके घेऊन जाते ती. लोक म्हणतात अहो सकाळीच बोलली आम्हाला ना, आता लगेच दुपारी तर गेली 12 वाजता. काय म्हणतात जेवता जेवताच गेले म्हणतात. ते तर ताट तसंच राहिलं आणि जेवता जेवता त्याला घेऊन गेला म्हणतात. अशा प्रकारे मार जे आहे भगवान बुद्धाला 2 महिन्यापूर्वी त्यांनी सारदंद चैत्य वैशालीच्या चैत्यामध्ये त्यांनी पूर्ण पकडलं आणि त्यांना तयार केलं. आनंद उभाच राहिले असे, त्यांचे हात बांधलेले असे होते. आणि मग भगवान म्हणाले जाय आनंद तू बाहेर जा. आणि बाहेर जाऊन तो वरांड्यामध्ये उभा राहिला. मग असा त्याला तिथेही काही सूचना. भगवान गौतम बुद्धाला जेव्हा मार घेऊन जायला देतात तेव्हा माणसाला काही सुचत नाही असं नाही. भगवान बुद्धाला तर सारं सुचत होतं. सामान्य माणसाला मात्र काही कळत नाही. चिन्ह होते ते, कारण त्यांची परिपक्वता कमी असते. हे जे श्वासावर ध्यान साधना करायची जी परिपक्वता असते ती तेवढी सतर्क नसते, तेवढी सजग नसते, ती दुर्बल असते. ती श्वासावर कंटिन्यू एकसारखं दिवसभर हे साधा माणूस संसारिक माणूस काम करत नाही, कारण त्याला कळतच नाही. त्याला ती विद्या त्याच्यामध्ये तो पारंगत होत नाही, त्याच्यामध्ये निष्णांत होत नाही. म्हणून अनाथ पिंडी भगवान गौतम बुद्धाचा मानलेला उपासक महाउपासक अनाथ पिंडक, ज्याने 13 एकर 14 गुंठे जमीन सोन्याचे रुपये अंथरून ती जमीन विकत घेतली होती जेत कुमार राजापासून. जेत कुमार राजाचं नाव शेवटी त्या विहाराच्या परिसराला दिलं जेतवन महाविहार. त्यांचा जेव्हा शेवटचा काळ आला
त्या भगवान बुद्धाला त्याने आठवलं. भगवंताला बोलवा म्हणाले. मला भगवंतानी शेवटचा आशीर्वाद द्यावा म्हणून त्याने भगवंताची आठवण केली. भगवान बुद्धाने तेव्हा सारीपुत्ताला पाठवलं आणि सारीपुत्त जेव्हा घरी गेले तेव्हा असा तो खाटेवरती झोपलेला होता आणि त्याच्या बाजूला सारीपुत्त अरहंत भिक्खू बसले आणि मग त्याने सूत्रपठण म्हणलं. आणि सूत्रपठण म्हणताना अनाथ पिंडक हे सुदत्त महाउपासक शांत झाला आणि हे अरहंत स्थवीर सारीपुत्त म्हणाले की आता तुम्ही तुमचं मन हे कोणत्याही प्रकारे इंद्रिय सुखाच्या आसक्तीमध्ये ठेवू नका. हे इंद्रिय सुख म्हणजे डोळा, हे डोळा इंद्रिय, या डोळ्याचं सुख म्हणजे रूप, या रूपामध्ये तुम्ही आता आसक्त राहू नका. हे कानाचं सुख म्हणजे शब्द, या शब्दामध्ये तुम्ही आसक्त राहू नका. हे नाकाचं सुख म्हणजे गंध, या गंधामध्ये तुम्ही आसक्त राहू नका. आणि या जिभेचं सुख म्हणजे रस, या रसामध्ये पण तुम्ही आसक्त राहू नका. आणि या शरीराचा सुख म्हणजे स्पर्श, आणि या स्पर्शामध्ये सुद्धा तुम्ही सुख राहू नका. आणि मनाचे विषय वासना हे या संसारात स्त्रियांना पण स्त्रियांचं रूप, स्त्रियांचा शब्द, स्त्रियांचा गंध, स्त्रियांचा रस, स्त्रियांचा स्पर्श आणि स्त्रियांचा मनोविषय वासना. आणि पुरुषाचं रूप, पुरुषाचा शब्द, पुरुषाचा गंध, पुरुषाचा रस आणि पुरुषाचा स्पर्श आणि पुरुषाचा विषय वासना हे एकमेकावर प्रभाव टाकतात. एकमेकाच्या मनावर ते दाबून बसतात, ते निघतच नाही. आणि तिथूनच त्यांच्या भवचक्राला, संसार चक्राला सुरुवात होते. जन्म आणि मृत्यूचं चक्र त्याच ठिकाणी सुरू होते जेव्हा ते एकमेकावरती पूर्ण तुटून पडतात किंवा आसक्त होतात. आणि ती मार्गसेना मात्र माणसाला जन्म जन्म आणि मृत्यूच्या पूर्ण भवचक्रामध्ये, दुःखामध्ये त्याला फिरवत राहते. म्हणून भगवान बुद्धाचे उजवा हात मानलेले अरहंत स्थवीर भिक्खू सारीपुत्त यांनी सांगितलं हे पंचकाम गुण आहेत. रूपामध्ये भाळू नका, शब्दामध्ये भाळू नका, गंधामध्ये भाळू नका, रसामध्ये भाळू नका, आणि स्पर्श आणि स्पर्शामध्ये भाळू नका, आणि विषय वासना. लोक या पंचकाम गुणाला दिव्य सुख म्हणतात. आणि दिव्य सुख ते मिळण्यासाठी लोक काही बी करतात. ते कोणत्याही पूर्णपणे आटापिटा करून ते सुख मिळवायला पाहतात आणि ते मोठं हानिकारक आहे. आपल्याला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा हे प्रवचन भगवान बुद्धाचे उजवा हात मानलेले अरहंत स्थवीर सारीपुत्तानं त्या अनाथ पिंडक महाउपासकाला दिलं तर त्याचं मन अनासक्त झालं. याची आसक्ती, याचा भाळायचा जो स्वभाव आहे या पंचकाम गुणावर, रूपावर, शब्दावर, गंधावर, रसावर, स्पर्शावर आणि मनोविषय वासनेवर त्याचं मन एकदम बदलून गेलं आणि ते अनासक्त झालं.
शांत झाला तो. त्याचे 3 भवबंधन सुटले, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलबद्ध परामर्श. आणि तेव्हा तो श्रोतापन्न फळाला गेल्याचं त्यांना कळालं. ही महत्वाची बाब आपण या दिवशी समजून घेतली पाहिजे. काल नागवनामध्ये नागपूर शहरापासून जवळजवळ 25 किलोमीटर लांब असलेल्या रेकी नावाच्या खेड्यामधच्या जवळ 5 किलोमीटर जंगलामध्ये बोधिरत्न स्थबीर यांचं निधन झालं. ते 16 तारखेला 12:15 गेले. त्यांना 72 तास पूर्ण मार्चना त्रास देत होती आणि त्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं, काय बोलावं काय बोलू नये. आणि म्हणून त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल काल तिथे सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत भगवान बुद्धाच्या गाथाचं पठण झालं. उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील दिलं आणि मी तिथे प्रतीत्य समुत्पाद सूत्र म्हणलं आणि त्यानंतर बाकी भिक्खूंनी सूत्र म्हणले व 72 घंट्यामध्ये काय झालं याचं विवरण हे भिक्खू सुगत शांती यांनी केलं. आणि त्यांनी 12:15 आपला जे श्वास आहे शेवटचा श्वास घेऊन टाकला 16 तारखेला. आणि काल त्यांचा त्या ठिकाणी अग्निसंस्कार विधी झाला. 200-300 भिक्खू होते आणि 50-60 भिक्खुनी होत्या व उपासक उपासिका हजारो होत्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 3-4 हजार तर नुसत्या गाड्याच होत्या. आपण सर्वजण आपलं मन चांगलं करण्यासाठी सतत ध्यान करत जा, म्हणजे शेवटचा वेळ चांगला जातो. सतत ध्यानातच राहत जा. हे दुनियाला पाहून काय फायदा नाही. हे माणसं, हे बाया, हे लेकरं, हे पूर्ण ॲटो, हे 4 व्हीलर 2 व्हीलर, हे सारी दुनियादारी पाहून काही मिळत नाही. हे झाडं झुडपं आभाळ आणि संपूर्ण जनता पाहून काही मिळत नाही. रात दिवस श्वासावर राहिल्यामुळं आपलं मन शांत होते. आणि मग किती जरी लवकर आपल्यावर मारसेना आली तर आपल्याला घाबरगुंडी होणार नाही. कारण मला विश्वविपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मृत्यूबद्दल मी पाहिलं की जेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की मी 2 महिन्यानंतर जाणार आहे आणि बरोबर 2 महिन्यानंतर त्यांनी रात्री 10:15 शेवटचा श्वास घेतला. जेव्हा 9 वाजता त्यांनी TV सुरू केली तर TVतलं दृश्य पाहिलं तर तिथे आसाराम बापू हे मोठ्या पतनामध्ये पडला होता मुलीच्या प्रकरणात. अरे येतो म्हणे, नरक में जा रहा म्हणे. आणि त्यानंतर मग त्यांना उचकी लागली तर गोळी देतो म्हणे, उचकी लग गई मुझे. तर गोळी दिली आणि पाणी पिलं त्यांनी 9:30 वाजता. आणि मग त्याने असं आपल्या पोटावर हात ठेवले, डोळे मिटवले. डोळे मिटवून बराबर शांत श्वास येत होता जात होता, येत होता जात होता. आणि असं त्याने अर्धा घंटा त्या श्वासावर मनाची निर्मळ एकाग्रता केली. आणि बरोबर 10:15 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शांत.
हात हल्ला नाही, पाय हल्ला नाही, काही तोंडातून शब्द काढला नाही. बाजूला त्यांची सेविका होती शांता आई, ती चमच्यानं त्यांना दूध पाजत होती, चमच्यानं त्यांना खीर खाऊ घालत होती. नागपूरची बाई होती ती, आणि बायको आणि त्यांचे 5-6 मुलं बाजूला होती. पण कुणातही त्यांचं मन गुंतलं नाही, कुणातही मन गुंतू नये. काही लोकांचं मन सोन्यामध्ये गुंतून राहते. तर लोक म्हणतात ते माझं सोनं आणा म्हणतात, सोनं हे गठोडं बांधले आणि असं आणून असं पोटावर ठेवतात आणि ते गठोडं सोडतात गुदकी येते गेलं म्हणतात. ते मेर याचं मन सोन्यातच होतं म्हणतात. काही लोकांचं मन कपड्यात राहते, काही लोकांचं मन घरात राहते, काही लोकांचं मन पूर्ण शेळ्या आणि कुत्र्यामध्ये राहते, काही लोकांचं मन पूर्ण बैलामध्ये राहते, काही लोकांचं मन लेकीमध्ये राहते, काही लोकांचं मन लेकामध्ये राहते. अशा प्रकारे अनेक ठिकाणी मन गुंतून राहते. मन कुठे गुंतू नका. अशी रात दिवस श्वासावर ध्यान करा. हे रात दिवस श्वासावर ध्यान करणं, 20 मिनिट 10 मिनिट, पुन्हा फिरणं थोडंसं, पुन्हा बसणं 20 मिनिट 10 मिनिट, पुन्हा फिरणं, पुन्हा काही चर्चा करणं, पुन्हा काही झाडझूड करणं, पुन्हा मात्र काही भांडी साफ करणं. जे काही कामं करायचे तुम्ही करा, पण रात दिवस तुम्ही ध्यानावर करा. तर तुमचं मन लवकरात लवकर सुगतीला जाईल आणि मरताना मात्र तुमच्या मनाचे हाल होणार नाही, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भगवान बुद्धाच्या या भावमुद्रेमध्ये, ही भावमुद्रा म्हणजे मौन भावमुद्रा, आर्य मौन त्याला म्हणतात. भगवान बुद्ध मौन पाळत होते, ते कुणालाच काही बोलत नव्हते. आणि म्हणून कोणताही प्रश्न विचारला तरी भगवान बुद्ध मौन धारण करून बसत होते. आणि हे मौन धारण करून बसणं आर्य मौन म्हणतात. हे दीर्घायुष्यासाठी फार महान आहे. सर्वांत मंगलो आशीर्वाद. सब्बे सत्ता सुखी हुंदु, सब्बे हुंदु के मिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमः. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बोलो बुद्ध भगवान की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. भीमाबाई आंबेडकरांचा जय असो. रमाबाई आंबेडकरांचा जय असो. रामजी सुभेदार आंबेडकरांचा जय असो. मानवजी सुभेदार आंबेडकरांचा जय असो. राजश्री शाहू महाराजांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो. संत गाडगे महाराजांचा जय असो. संत तुकाराम महाराजांचा जय असो. संत कबीर महाराजांचा जय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भारत, जय भारत, जय
संविधान. जय संविधान.